नमस्कार, मी रुपाली डायव्हर वाईफ ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर आज आपल्याला आहे ना मस्तपैकी टिफिन रेसिपी बनवायची आहे. तिथे टिफिन रेसिपीसाठी मी ते ना वांगे घेतलेले, गावठी वांगे घेतलेले आहेत, एक अर्धा पावशेर आहेत, ते 5 वांगे आहेत आणि 2 बटाटे घेतलेत मीडियम साईजचे. तर हे आपल्याला लांब पातळ असे बटाटे चिरून घ्यायचे आहेत आणि तशाच पद्धतीने वांगे कट करून घ्यायचे आहेत. हे आपले बटाटे चिरून झालेले आहेत. तर आता आपण आहे ना वांगे कट करून घेऊयात. तर वांगीसुद्धा आपल्याला असेच लांब पातळ चिरून घ्यायचे. तर इथे वांग्याच्या भाजीचे मी 2 प्रकार करणार आहे. तर मी वांग्याचं भरीतसुद्धा केलेलं आहे, तो पण व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन. अगदी सिंहगडावर भेटतं तसंच भरीत बनवलेलं आहे. तर त्या भरताची रेसिपी मी लवकरात लवकर अपलोड करेन. असं कांद्याचं साल वगैरे काढून घेऊयात आणि कांदा पण आपल्याला लांब उभा पातळ कट करून घ्यायचा आहे. आणि नंतर आपल्याला भाजी फोडणीला द्यायची आहे. तुम्ही टिफिनसाठी बनवू शकता किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी वगैरे घाईच्या गडबडीत अशा पद्धतीने वांग्याची भाजी बनवली खूप छान होते. तर आता आपण टमॅटोसुद्धा कट करून घेऊयात. तर टमॅटो आपण आडवा उभा कट करून घेणार आहोत. आणि इथे मी लसूण घेतला आहे. लसूण मी चॉपर मागवला होता. तर चॉपरमध्ये लसूण क्रश करून घेतलेलं आहे, बारीक करून घेतलेलं आहे. तर हे आता कढई तापत ठेवलेली आहे. कढई तापल्यानंतर आपल्याला टाकायचे तेल. तर आता भाजीची आपल्याला फोडणी करून घ्यायची. तर हे मी 1 ते 1.5 पळीचा तेलाचा वापर केलेला आहे. माझ्या भाज्यांमध्ये खूप कमी तेल असतं, कारण आम्ही तेल खूप कमी भाज्यांमध्ये खातो. आणि भाजीची क्वांटिटी पण माझी खूप कमी असते, कारण आम्ही घरामध्ये 4च माणसं आहेत, 2 मुलं आणि माझे मिस्टर. तर आम्ही चौघांसाठी ही भाजी म्हणजे थोडीशीच आहे, 1 पाव किलोचीच भाजी आहे. तर आता आपण हा कांदा मी सुट्टा करून घेतलेला आहे हाताने आणि टाकून घेतलेला आहे. तर कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे. थोडासा कांदा परतल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे ठेचलेलं लसूण. लसूणही छान मस्त परतून घ्यायचं आहे, म्हणजे लसणाचा कच्चेपणाही निघून जातो. हे आता आपण टॅमॅटो कट केलेलं होतं, तर ते टॅमॅटो मस्त असं कांद्यावरती परतून घेऊयात. नंतर आपण भाजी फोडणीला घालूयात. 2 ते 3 मिनटं आपल्याला कांदा टॅमॅटो असं परतून घ्यायचं आहे. तोपर्यंत एक साईडला मी वांगे बटाटे धुवून घेतलेले आहेत. हे कलर बदलत चाललेले आहे. तर आता आपल्याला आहे ना मसाले वगैरे टाकून घ्यायचे आहेत. ते मी हे घरगुती मसाले आहेत. तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल असेल ते तुम्ही टाका. इथे मी घरचा मसाला, कांदा लसूण मसाला, हळद आणि मिरची पावडर आणि धना पावडर टाकलेली आहे. आणि चवीनुसार आपल्याला टाकायचे मीठ. ते छान मसाले परतल्यानंतरला आपल्याला टाकायची भाजी फोडणीला घालायची. 1-2 मिनटं अजून छान परतून घ्यायचे ते. हे आता कांदा, आपण वांगे आणि बटाटे हे लांब पातळ चिरून घेतले होते, ते टाकून घेऊयात आणि भाजी एकत्र मिक्स घालून घेऊयात. आणि आपल्याला भाजीमध्ये जास्तीचा पाण्याचा वापर करायचाच नाही आहे. थोडंसं नॉर्मल टाकू शकतो, नाही तर मग ताटावरती सरळ आपल्याला पाणी ठेवायचे. तेच गरम पाण्याच्या वाफेने भाजी शिजून जाते. तर इथे मी पाण्याचा वापर नाहीच करणार आहे. हे मी ताट ठेवणार आहे. ताटावरतीच पाणी टाकणार आहे आणि वाफेवरती भाजी शिजवून घेणार आहे. वाफेवरची भाजी खूप छान होते. हे मस्त असं एकदा परतून घ्यायचे आपल्याला. तर ताटातलं गरम झालेलं थोडंसं पाणी मी टाकलेलं आहे, कारण बटाटे शिजायला पाहिजेत आपले. हे वाफेमुळे काय झालं आहे, पाणी पण सुटलेलं आहे आणि थोडंसं आपण पाणी टाकलेलं आहे. तर आपल्याला मस्त अशी सुकी भाजी करून घ्यायची. हे आपले अर्धे बटाटे शिजलेले आहे, 50 ते 80%. तर 2 ते 3 मिनटं आपण भाजी शिजून घेऊयात. मस्त अशी सुकी भाजी आपली बनवून आता 5 मिनटात आपली भाजी बनेल. तर
तुम्हाला कशी वाटली माझी ही वांग बटाट्याची भाजीची रेसिपी. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा. कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा. आणि नक्की अशा पद्धतीने भाजी बनवून पहा. तर हे पावरतून आता आपण टाकूयात कोथिंबीर. तर आपली ही भाजी वांग बटाट्याची सुकी भाजी बनवून तयार आहे. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.